नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेचा अचूक हवामान अंदाज आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो। शेतकरी मित्रांनो, आज आहे 24 तारीख अर्थात 24 फेब्रुवारी 2025। तर आजपासून 13 मार्च अर्थात किंवा 15 मार्च पर्यंत राज्यातील वातावरण कसं राहणार आहे याची आपण सखोल माहिती घेणार आहोत। कारण शेतकरी मित्रांचे कालपासूनच फोन येत आहेत की सर आज आभाळ आमच्याकडे आलेला आहे, पाऊस पडेल का? काही शेतकऱ्यांनी सांगितलं की सर रात्रीच्या वेळेला थंडी खूप जाणवते, दिवसा खूप कडक ऊन आहे। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाहीये। शेतकरी मित्रांनो, आम्ही आपल्याला सांगतोय की आज अर्थात 24 तारखेपासून जवळजवळ 10 मार्चपर्यंत राज्यामध्ये कुठेही पाऊस नसणार आहे। 25-26 तारखेला ढगाळ वातावरण थोडंसं निर्माण होणार आहे, परंतु पाऊस पडेल असं सध्या तरी कुठलंही मॉडेल दाखवत नाही किंवा आमची जी अभ्यासक टीम आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या 10 मार्चपर्यंत कुठेही पाऊस नाही। 12 आणि 13 मार्चला थोडीशी परिस्थिती परत बदलते आहे, मग त्यावेळेस पाऊस असेल का किंवा तो कोणत्या भागात पडेल यासंबंधी आपण सखोल माहिती त्यावेळेस तर देणारच आहोत। परंतु शेतकऱ्याचं निश्चिंत राहायचं, आपलं जे पीक काढणीस आलेलं आहे त्याला व्यवस्थित प्रकारे ते काढून घ्यायचं आहे। कारण सध्या बिनधास्त राहण्याचा कालावधी आहे, वातावरण कशाही प्रकारे बिघडणार नाही, परंतु या काळात टेम्परेचर मात्र वाढत जाणार आहे, जमिनीची पाण्याची भूक वाढणार आहे। अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की माझ्याकडे भरपूर पाणी आहे किंवा कमी पाणी आहे, मग मी किती देऊ या संभ्रम अवस्थेमध्ये न राहता आपल्याकडे एक मोफत सेवा आहे भारत कृषी सेवेच्या वॉटर मीटरची, ज्यामध्ये तंतोतंत पाणी किती लागतं किंवा किती लागत नाही हे सांगितलं जात आहे। आपण त्याचा जर वापर केला तर निश्चितपणे जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढं जमिनीला मिळेल आणि आपण त्यातून जे घटक आवश्यक आहेत ते देखील देऊ शकता। शेतकरी मित्रांनो, आपण या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आहोत। संपूर्ण नियोजन जे आहे भारत कृषी सेवेचं आहे, कारण अचूक हवामान अंदाज असेल, योग्य कन्सल्टन्सी असेल आणि कमी खर्चात भारत कृषी सेवा शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं नियोजन देण्याचं काम करत असते। आपण सुद्धा भारत कृषी सेवा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशा प्रकारचं पीक आणायचं आहे। आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या आपण तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्यायचा आहे। धन्यवाद।